मदत आणि पुनर्वसन विभागाकडून पीक नुकसानीसाठी 2215 कोटी मंजूर. खरीप 2025 मधील मदतीचा शासन निर्णय जाहीर. नुकसानग्रस्त भागांचा दौरा करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे सर्व मंत्र्यांना आदेश. 10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा केली जाईल. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. पावसाच्या थैमानामुळे राज्यभरात 8 जणांचा मृत्यू. 200 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं तर 100हून अधिक जनावरं दगावली. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर आणि सोलापूरच्या दौऱ्यावर. दोन्ही जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करून नुकसानाबद्दल घेणार आढावा. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पूरग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर. सोलापूर, धाराशिव, बीड जिल्ह्यातील परिस्थितीचा घेणार आढावा. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील बाधित झालेल्या गावांना देणार भेट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव दौऱ्यावर. नुकसानग्रस्त जिल्ह्यात सर्व जीवनावश्यक वस्तू रवाना केल्या. शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. लवकरच नुकसानीचे पंचनामे करू. शिंदेंची ग्वाही. उद्धव ठाकरे पुढील 2 दिवसात धाराशिवचा दौरा करणार. कैलास पाटील, ओमराजे निंबाळकर यांच्याकडून ठाकरेंनी घेतली पूरपरिस्थितीची माहिती. पूरग्रस्त नागरिकांची मदत करा. ठाकरेंच्या शिवसैनिकांना सूचना. शंभूराज देसाई आज अहिल्यानगर जिल्ह्यात पूरस्थितीची पाहणी करणार. नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर सरकार शेतकऱ्यांना मदत करेल. शंभूराज देसाई यांची माहिती. आपण दुष्काळ पाहिला, मात्र अशी अतिवृष्टी पाहिली नाही. दुष्काळासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. शरद पवारांचं वक्तव्य. तर राज्यानं अतिशय वेगानं पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई देणं गरजेचं. पवारांची मागणी. जाहिरातबाजीवर पैसा उधळण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा. राज्यातील नुकसानावरून ठाकरेंचा सरकारला टोला. फॅमिली प्रॉब्लेम्स, कोर्ट केस, संपत्ती वाद, शत्रूंचा त्रास, राजकारणातील समस्या, प्रेमातील अडथळे, विवाहातील त्रास, जन्मकुंडली दोष, सर्व प्रश्नांचे समाधान मिळवा गुरुजी कमलेश जोशींसोबत.